सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आज पुन्हा पेट्रोलमध्ये 2.61 पैसे आणि डिझेलमध्ये 2.71 पैसे इतकी दरवाढ झाली असून या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना फटका बसणार असल्याची प्रतिक्रिया गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली असून कृषी क्षेत्राला देखील याचा फटका बसणार अशी प्रतिक्रिया गोंदियातील नागरिकांनी बोलताना दिली आहे. आज मी सकाळी पेट्रोल भरायला आलो तर मला कळलं की 2.61 पेट्रोल आणि 2.70 डिझेल वाढलाय. या पंधरवड्यात जवळपास ही चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे आणि ही दरवाढ झाल्यामुळे एक तर शेतीचा हंगाम सुरू आहे, शेतीच्या कामावरही लागवडीवर खर्च म्हणजे महाग होणार आहे. त्याच्यानंतर रोजच्या ज्या दैनंदिन वस्तू आहे त्या देखील महाग होणार आहे आणि याचा फटका थेट नागरिकांना बसणार आहे. कारण ज्यांना रोज सामान घेऊन खावं लागतं त्यांना दररोज हे सामान महाग होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने वारंवार अशी दरवाढ करू नये आणि ही दरवाढ मागे घ्यावी. त्यामुळे सामान्य नागरिकांना एक तर उन्हाचे चटके 9 ते 5 पासून सुरू झालाय, उन्हाचे चटके बसतात आहेत, त्याच्यातच दरवाढीचे चटके सुद्धा नागरिकांना बसतात आहे. त्यामुळे सरकारने दरवाढ तर करू नये अशी माझी मागणी आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.